महाराष्ट्र के बीड जिले में आश्रमशालाओं के कथित मनमाने प्रशासन, आर्थिक अनियमितताओं और कर्मचारियों के मानसिक, शारीरिक और आर्थिक शोषण के विरोध में शिक्षकों और नागरिकों ने जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सामाजिक न्याय भवन परिसर में आयोजित किया गया। आंदोलनकारियों ने आश्रमशाला संचालकों पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि संस्थानों में नियमों की अनदेखी की जा रही है और कर्मचारियों का विभिन्न स्तरों पर शोषण हो रहा है। उन्होंने सहायक अन्य पिछड़ा बहुजन कल्याण विभाग के उन अधिकारियों पर भी कार्रवाई की मांग की जिन पर कथित रूप से ऐसे मामलों को संरक्षण देने का आरोप लगाया गया है। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि अगर दोषियों के खिलाफ जल्द सख्त कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन को और व्यापक साथ ही उग्र किया जाएगा। फिलहाल सभी की नजर प्रशासन के अगले कदम और आंदोलनकारियों की मांगों पर होने वाली कार्रवाई पर टिकी है। प्राथमिक आश्रमशाळा वर्गणीच्या बाबतीत अनेक अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे मी लेखी निवेदन देऊन कळवलेले आहे। 2019 साली 8वीचा वर्ग मान्यता प्राप्त म्हणून दिला गेला। त्या वर्गामध्ये 54 विद्यार्थी दाखवले, त्यापैकी 40 विद्यार्थी सजीव सृष्टीत नसताना दाखवून त्यांना परिपोषण दिलेलं आहे। वारंवार या कार्यालयाला आणि मंत्री कार्यालयापर्यंत निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही। सदर वर्गाला मंजुरी मिळून त्याला परिपोषण दिलेलं आहे। त्याचबरोबर आता 9वी 10वीचे वर्ग दिले। तर याच्यामध्ये असा विषय आहे की माझी पत्नी जी कर्मचारी आहे त्यांना रानामध्ये आपल्या शेतामध्ये त्यांच्या घर कामाला या म्हणून जोर जबरदस्ती करीत होते। आम्ही नाही म्हटलो। कोण करत होतं? ते संस्था चालक दिनेश पवार हे करीत होते। आम्ही नाही म्हटलो। याच्यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यापासून सही बंद करण्यात आली होती। ते श्रेण्यात गीते नावाचा कराडच्या केज तालुक्यामध्ये इन्स्टॉल कामगाराची आश्रमशाळा आहे। तिथल्या कर्मचाऱ्याची त्यांनी स्वतः सुसाईड केलं। नेहरूनगरमध्ये त्याची अनुकंपावर नोकरी त्याला देण्यात आली। खरं पाहिलं तर ऊसतोड कामगाराच्या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना इतर आश्रमशाळेमध्ये अनुकंपा धर्तीवर नोकरी नाही द्यायला पाहिजे होती। बहुजन कल्याण विभाग मार्फत ज्या निवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या शाळा संस्था चालकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत। त्या शाळा कर्मचाऱ्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करत आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यामध्ये अंतरपिंपरी येथील जे आमच्या भगिनी आहेत महिला स्वयंपाकी